हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे अकोला शहरामध्ये। अकोला शहर पाणीपुरी चाट आयटमसाठी भयंकर प्रसिद्ध आहे। आणि मी पण इथे येऊन मस्त पाणीपुरी हे ते सगळं ताव मारायला सुरुवात केली। आणि माझ्या खाण्यामध्ये एक पदार्थ आला, तो म्हणजे खस्ता। आई ग, तो खस्ता आहे ना, तो मी रोज 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 आयुष्यभर खाऊ शकते। तर हा खस्ता खाण्यासाठी मी आलेली आहे जवाहरनगरमध्ये। जवाहरनगरमध्ये बजरंग खस्ता हा अतिशय प्रसिद्ध आहे। आणि मी त्यांना विचारलं की हा खस्ता कसा बनतो हे तुम्ही सांगाल का? ते म्हणजे हो सांगतो की। मी त्यांना सांगितलं की अहो, माझ्या ज्या या गृहिणी आहेत ना, या सगळ्या घरात असतात आणि त्यांनाही वाटतं की हा छान छान खस्ता आपणही खाल्ला पाहिजे। आता सगळ्यांना काही इथे येणं शक्य नसतं। मग काय होतं, हा खस्ता बनवण्यासाठी ज्या चटण्या लागतात, जी तयारी लागते, ते पण तुम्ही दाखवाल का? ते म्हणजे हो दाखवू की। चांगले दयाळू आहेत ते। आणि हे सगळं मी तुम्हाला त्यांच्या घरापासनं गाडीपर्यंत सगळं दाखवणार आहे। चला तर मग। व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते। हे आहेत बजरंग खस्ताचे ओनर मनोज देवगिरीकर। नमस्ते। नमस्ते। आम्हाला दाखवणार आहात ना तुम्ही की सगळं कसं बनतं ते? हां, सगळं बनवणार मॅडम आज. व्यवस्थित व्यवस्थित सगळं. खस्त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचं कटिंग आता आपण करून घेतो आहोत। या आहेत मनोज देवगिरीकरांच्या मिसेस। नमस्ते ताई। नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव पूजा मनोज देवगिरीकर। पूजा देवगिरीकर। अच्छा, काय काय घेतले तुम्ही यासाठी? पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि कांद्याची भात। अच्छा, या कोथिंबीरीला तर तुम्ही सांबार असं म्हणता ना? हो, सांबार म्हणते। हे बघा व्ह्युअर्स, ही जी कोथिंबीर आहे ना, ही आहे गावठी, म्हणजे अगदी देशी। आणि हा जो पुदिना आहे ना, हा पण सुंदर वासाचा आहे। याचा असा वास नुसता घमघमतोय। अहो, जर का तुम्ही मटेरियल चांगलं वापरलत ना आणि प्युअर, तर तुमचा पदार्थ चांगला होणारच। कांद्याची पात त्यांनी धुवून साफ करून घेतलेली आहे आणि आता ती चांगली बारीक कापून घेत आहे। मी बघितलंय की इथल्या चाटमध्ये कांद्याची पात असतेच, म्हणजे कांद्याच्या पातीशिवाय चाट देतच नाही। असं काय महत्व आहे कांद्याच्या पातीचं? हे कसं आहे, आता सध्या जसं ऋतू बदल झालेला आहे, हो हिवाळा सुरू झालेला आहे हो. आणि हे जे पात येते आमच्याकडे, हा. हे पूर्णपैकी एकदम समजा सकाळी सकाळी चिरतात हे कांदे शेतामधून। हो त्यामुळे कसं एकदम याच्या टेस्टमध्ये फरक पडते। जो आपला सुका कांदा असते त्याचा आणि या हिरव्या कांद्याचा खूप फरक राहते टेस्टमध्ये। अच्छा, म्हणून हिरवाच कांदा वापरला त्यामुळे आहे। हिरवा कांदा वापरतो त्याचे। हे मात्र खरं आहे व्ह्युअर्स, आपण जे मुंबई पुण्याला चाट खातो त्याच्यामध्ये अख्खा कांदा मोठा वाळलेला वापरला जातो, पण ह्यांच्याकडे जो हिरवा पातीचा कांदा वापरला जातो ना, त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप एनहान्स होते। करून बघा। या आहेत मनोज देवगिरीकरांच्या आई। नमस्ते ताई। नमस्ते, तुमचं नाव काय? माझं नाव सुनंदा देवगिरीकर आहे. यांचं नाव सुनंदा देवगिरीकर आहे आणि त्या मिरच्या साफ करून घेत आहेत। रोज किती मिरच्या साफ करायला लागतात? मला रोज याला 1 किलो मिरची लागते. 1 किलो मिरची लागते? हो. अरे बापरे, आणि तुम्ही करता? हो. कौतुक आहे। मनोज दादा, आता आपण काय करतोय? आता आपण खटाई बनवणार, जे आपल्या खस्त्यासाठी लागते। खटाई म्हणजे काय? खटाई म्हणजे तुमच्या आंबट गोड चटणी म्हणतात। ओ व्ह्युअर्स, खटाई म्हणजे जी आंबट गोड चटणी आपण बनवतो ना, ती हे दाखवणार आहे की ती कशी बनते। दाखवता? हां, काय काय साहित्य लागतं यासाठी? यासाठी आपल्याला लागणार कॉर्नफ्लॉवर, चिंच, गूळ। हा, पण गूळ कोणता घेतलाय? हा आपण ताई कोल्हापूर गूळ घेतलेला आहे। आणि तो किती घेतलाय? हा 2 किलो गूळ घेतलेला आहे आपण। अच्छा, 1 पाव चिंच घेतलेली आहे हा. आणि 2 वाटी अरारोट घेतला, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लोअर घेतलंय हा. 2 वाट्या। हा. आणि ही चिंच साधीच आहे का गावठी चिंच असते आपली तशी? गावठी चिंच आहे। अच्छा, म्हणजे जी ती आपल्या- काही स्पेशल अशी नाही, नाही. ती आपल्या गावात असते, ती घेतली तर चालेल। ते चालते, आपल्या दुकानामध्ये जे भेटते ते आपण आणले तरी चालते। पण त्याच्यापासून गुळ मात्र कोल्हापुरीच पाहिजे। गूळ कोल्हापुरीच लागतो, अच्छा, दुसरा नाही। टेस्ट मध्ये चेंज होते। चिंच किती घेतली? अर्धा किलो चिंच घेतली। अच्छा, आणि अरारूट किती ग्रॅम असेल? अरारोट त्याला 150 ग्राम पर्यंत लागणार। 150 ग्रॅम अरारूट। हम्म. व्ह्युअर्स, 2 किलो कोल्हापुरी गूळ, अर्धा किलो गावठी चिंच आणि 200 ग्रॅम अरारूट किंवा कॉर्नफ्लॉवर असं आपण घेतलेलं आहे। तुम्हाला एका दिवसाला एवढं लागतं का? हा, डेलीला एवढं लागतंच आम्हाला। आता हे चिंच आपण भिजत घालणार 1 घंटा
1 घंटा हा 1 तास पुरेल का? 1 तास पुरते. अच्छा. 1 तासानंतर ही चिंच भिजून अशी झालेली आहे. व्ह्युअर्स, चिंचेमधले चिंचोके काढून घ्यायचे, नाहीतर तुमचा मिक्सर आहे ना तो फुटू शकतो किंवा जळू शकतो. त्यामुळे हे काम आठवणीने करायचं. आणि आता ते मिक्सरमधून चिंच ग्राइंड करून घेत आहे. ओ, एकदम मऊ झाली पेस्ट आहे ना. हे बघा व्ह्युअर्स, अगदी मऊ अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये काढू. याच्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे आपण. याला हा. काढून घ्यायचं आहे. अच्छा, म्हणजे चाळणी कुठे आहे? ही चाळणी आहे, ही आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे. हा. याच्यामध्ये टाकायचं आहे हे. अच्छा, म्हणजे याच्यामधले जे राहिलेलं आहे रेषा वगैरे ते त्याच्यामध्ये येणार नाही. ओ. आता ह्याच्यामध्ये ते पिण्याचं पाणी भरून घेतात. हे साधारण किती लिटर आपण टाकलंय? हे 10 ते 12 लिटर टाकलेलं आहे आपण. अच्छा, त्याच्यामध्ये एवढं बनणार आहे. म्हणजे आपण सारण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके. आता आपण हे उकळण्यासाठी ठेवू. आता गुळ आणि अरारूट कधी टाकायचे? गुळ आता आपण टाकू याच्यामध्ये. हा. आणि अरारोट थोडं ते गरम वगैरे झाल्यावर त्याला उकळी आल्यावर अरारोट टाकायचं आणि त्याला असं फिरवायचं कंटिन्यू मध्ये. अच्छा. नाही तर मग ते त्याची गोळे गोळे बनवतात. ओ, म्हणजे आता हे आपण गरम करायला ठेवलंय. ठेवलंय. ते आता लगेच गुळ टाकूयात का? आता टाकतो आपण. हा. ठेचून बारीक केलेला गुळ आता ते चिंचेच्या पातेल्यामध्ये टाकतात. आता थोडी उकळी आल्यावर अरारोट टाकू मग याच्यामध्ये आणि कंटिन्यू मध्ये हलवायचं मग त्याला असं. आणि आम्ही कॉर्नफ्लॉवर असेल तर ते टाकलं तरी चालेल ना? ते पण चालते. कॉर्नफ्लॉवर, अरारोट आणि कॉर्नफ्लॉवर दोन्ही पण चालते. थोडंसं चिंचेचं पाणी यांनी काढून ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये ते अरारूट मिक्स करून घेत आहे. हे असं केल्यामुळे गाठी होणार नाही का? याच्यामुळे गाठी होत नाहीत. नाही तर आपण तसं जर टाकलं हो. डायरेक्ट पाण्यामध्ये तर गाठी होऊन जातात त्याच्या. बरोबर त्यामुळे आहे. असंच टाकायचं पाण्यामध्ये मिक्स करून. हा, म्हणजे आपल्या हाताने आधी गाठी मोडून घ्यायच्या त्या मोडून चिंचेच्या घ्यायचं. पाण्यात हा. आणि मग टाकायचं. ते एक जी होऊन जाते, मिक्स होऊन जाते. हा. आता याला सारखं हलवत राहायचं, थोडा घट्टपणा येईपर्यंत. म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होणार नाही. गाठी होणार नाही आणि ते एकसारखे होऊन जाणार पूर्ण. आणि ही दाट होते का? दाट होऊन जाते आता थोड्या वेळानंतर. मनोज दादा, तुम्ही याच्यात मीठ नाही घातलं का? याच्यामध्ये मीठ आणि जिरा पावडर वगैरे आपण काही टाकत नसतो. ते आपल्याला वरतून टाकावं लागतं कचऱ्यामध्ये. का बरं? डबल डबल पुन्हा पुन्हा टाकल्यास त्याची टेस्ट बिघडून जाऊ शकते आणि जास्ती झाल्यामुळे ते उग्र होऊन जाते. अच्छा व्ह्युअर्स, हा पॉइंट लक्षात ठेवा. यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये जिरं नंतर मीठ काहीच घालायचं नाही, कारण आपण खस्ता बनवताना हे सगळं काही वर्ण वापरणार आहोत. हे डबल डबल झालं ना तर सगळं अगदी विचित्र लागेल. ताई आता हे घट्ट झालेलं आहे, पहा आपण बघू शकता आता. अच्छा, म्हणजे ते कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर फक्त 4-5 मिनिटच ठेवायचे का? हो, 4-5 मिनिटच ठेवायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर. जास्त नाही ठेवायचं. जास्त ठेवलं तर एकदम ते बेसन सारखे होऊन जाणार घट्ट. त्यामुळे तेवढीच ठेवायची जेवढी आपल्याला पाहिजे. आता हे मी बंद करत आहे. म्हणजे हे जर का जास्त वेळ ठेवलं तर हे अगदी पिठल्यासारखं घट्ट होऊन जाईल आणि बेचव लागेल. जास्त वेळ ठेवू नका, 4-5 मिनिटं बस झालं. गॅस बंद. ताई तुम्ही टेस्ट करून बघाल का? हो हो, हे तर माझ्या आवडीचं काम आहे. चला. द्या बरं. मनोज दादा म्हणले लगेच खाऊ नका, जरा थंड होऊ द्या. त्याप्रमाणे ही थंड झाली आहे आणि थंड झाल्यामुळे चांगली दाट झाली आहे. हे बघा तिची कन्सिस्टन्सी. आता मी तुम्हाला खाऊन सांगते ही कशी झाली आहे ती. मस्त मस्त. ही इतक्या सोप्या पद्धतीने बनणार असेल तर मी रोजच खस्ता खायला तयार आहे. आणि हो, ही फ्रीजमध्ये 8 दिवस अगदी आरामात राहते. आता काय करताय? आता आपण संबार पुदिना मगाशी जो कापून घेतलेला आहे तो आता काढून घेऊ, ग्राइंड करून घेऊ मिक्सर मधून. अच्छा, म्हणजे ती चटणी ती बनवायची. चटणी आपल्याला लागेल. अच्छा.
हे बघा, यांनी कोथिंबीर आणि पुदिना असा वाटून घेतलेला आहे आणि हे वाटताना त्याच्यात मध्ये मध्ये आवर्जून पाणी घातलेलं आहे. आता आपण चटणी बनवू जी आपल्याला हिरव्या मिरच्याची जे अच्छा. रस्त्यासाठी लागणार आहे. हा. त्याच्यामध्ये मिरची लसूण ग्राइंड करून घ्या. हो, हा लसूण किती घेतलाय? 50 ग्रॅम घ्यायचा आहे लसूण आपल्याला हा. एवढ्या पॉटसाठी. अच्छा, आणि मिरची? मिरची आता याच्यामध्ये जेवढी बसणार तेवढी. 200 ग्रॅम मिरचीला हा 50 ग्रॅम लसूण लसूण लागणार. असं प्रमाणे ना? असं. हा. आता ह्याच्यामध्ये पण आपण पाणी टाकून टाकून बारीक करून घ्यायची ना? हा, याच्यामध्ये पण पाणी टाकायचं आहे. हो. आता ही लसूण मिरचीची पेस्ट वाटून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये पाणी घातलेलं आहे. बघा कशी हिरवी गार दिसते. आता ते ही भांड्यामध्ये काढून घेत आहेत. ठसका येते मग. चांगलाच ठसका लागला. बरी. हो, हे आपण वेगवेगळंच घेतो का वाटून? हे वेगळं घ्यायचं आहे कारण की प्रमाण आपल्याला समजणार नाही. ते प्रमाणात टाकावं लागते, हे पण तेवढाच प्रमाणात टाकायचं. आपण ते थोड्या वेळानं तुम्हाला दाखवू. नाही, पण हे समजा एकत्र वाटलं तर काय होतं? एकत्र वाटलं तर हे खराब होऊन जातं कारण की गरमी वगैरे असते ना. हा. गरमीमध्ये दोन्ही असं मिश्रण होऊन जाते, हा. त्यामुळे ते खराब होऊन जाते. म्हणून तुम्ही ते पुदिना कोथिंबीर वेगळी वाटता आणि मिरची लसूण वेगळा वाटता. आणि चवीत पण फरक पडत असेल ना? चवीमध्ये फरक पडते कारण की आपण त्याची क्वांटिटी ठरवू शकत नाही. सगळं मिक्सअप असल्यामुळे आता हो. वेगळंच आपण ते कंटिन्यू. आणि कोणाला तिखट लागतं, कोणाला कमी तिखट ते लागतं. आपण मग हे बनवू. तुम्हाला जसं लागेल तसं लावून देता येतं. लावून. पुदिना कोथिंबीर चटणी आणि मिरची लसूण चटणी. खस्ता बनवण्यासाठी महत्त्वाचा पदार्थ लागतो तो म्हणजे मटकी. ही रात्रभर भिजवून मोड काढून घेतलेली मटकी आहे. ही नेमकी कशी आणि किती उकडायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी परफेक्ट. आता हे मटकी आपण पाणी टाकून उकळायचं. अर्धा किलो मटकी घेतलेली आहे आपण. छोट्या चम्मचने आपल्याला 2 चम्मच हळद टाकायची त्यामध्ये. एक चिमूटभर याच्यामध्ये मीठ टाकायचं. हे एवढंच मीठ टाकायचं? हा, थोडंसं मीठ टाकायचं कारण की आपण मीठ वरतून टाकतो ना, त्यामुळे पुन्हा पुन्हा डबल होऊन जाते ते. आता हे उकळी आलेल्या मटकीला आता हे आपण बंद करू. बस झालं? झालं हे मटकी तयार. अरे वा, पण तो मटकी शिजल्याचा वास येतोय बरं का? आता याच्यावर आपण 5 मिनिटं झाकायचं. अच्छा, हे झाकून 5 मिनिटं 5 ठेवायचं. मिनिटं ठेवायचं. आता आपण याच्यामधून पाणी काढून घेऊ. आपली ही मटकी अशी तयार झाली. व्ह्युअर्स, आता आमची सगळी तयारी झालेली आहे. आम्ही उकडलेले बटाटे, त्याच्यानंतर शेव, बुंदी, त्याच्यानंतर तो चिवडा असतो ना मुरमुऱ्याचा, तो घेतलेला आहे. चटण्या घेतलेल्या आहेत, तिखट चटणी घेतलेली आहे, मटकी घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खस्ता घेतलेला आहे. हा बघा, हा असा असतो खस्ता. आणि हे सगळं घेऊन आता आम्ही त्यांच्या गाडीवर चाललेलो आहोत. मॅडम, हा आपला सेटअप असतो पूर्ण आणि हे आपले पदार्थ असतात सगळे आपले. काय काय साहित्य लागतं खस्ता बनवायला? हिरवे कांदे, हा. बीट, सांबार, हिरवी चटणी, दही, मसाला, मिक्स मसाला, चाट मसाला, मठ, खारी बुंदी, शेव आणि चिवडा. आपण मगाशी बनवली मिठी चटणी हे पण लागणार. हा मसाला कुठलाय? हा एव्हरेस्टचा सुपर गरम मसाला आहे, आपण वापरतो याच्यामध्ये. अच्छा, एव्हरेस्टचा सुपर गरम मसाला. म्हणजे आम्ही वापरला तर चालेल का? ही आलूची चटणी पण लागते आपल्याला. ही आलूची चटणी ही कशी बनवायची आमच्या व्ह्युअर्सना दाखवता का? हा, आता मी बनवतो तुम्हाला. हो. त्याच्यामध्ये काय काय पदार्थ लागतात ते. हो. आता त्यांनी उकडलेले बटाटे टाकलेले. आता हे मीठ आहे काळावालं. हे आता काळं मीठ आहे का? हा, काळं मीठ. आता थोडं काळं मीठ घातलेलं आहे. आपण ते मगाशी बनवलेली चटणी आहे, मिरची चटणी आहे. मिरची आपण त्याच्यामध्ये हे टाकलं होतं लसूण वगैरे, ती चटणी आहे. अच्छा, लसूण मिरचीची चटणी टाकली आहे. आणि हे कोथिंबीर आणि संबाराची चटणी आहे जी आपण अच्छा, बनवली होती. ही कोथिंबीर सांबारची चटणी. हा, हे दोन्ही पण लागणार आपल्याला. अच्छा, याच्यामध्ये आता आपण हा मसाला घालू.
हां एव्हरेस्टचा हा सुपर गरम मसाला. एव्हरेस्टचा सुपर गरम मसाला. हां आणि त्यानंतर आपल्याला थोडी हळद लागणार याच्यामध्ये. अच्छा. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हां हे हातांनीच करायचं का? हातानेच करायचं मिक्स. चम्मचने वगैरे बरोबर होत नाही, मग कुठं मीठ राहते कुठं मिरची लागून जाते, हो. त्यामुळे हातानेच करावं लागतं. अच्छा मस्त वास येतोय. वा तोंडाला पाणी सुटलं. हे बघा मॅडम, आपली झाली आता चटणी तयार पूर्ण आलूची. आता माझ्यासाठी खस्ता बनवता का? हा मॅडम बनवता. आणि चटणी वन साईड लावा का टू साईड लावा आपल्याला? दोन्ही साईडला मग. ठीक. आता दोन्ही ती त्यांनी गोड चटणीमध्ये दोन्ही साईडनी डुबवली आहे. अजून एक पोळी घेतली आहे आणि तीही गोड चटणीमध्ये दोन्ही साईडनी डुबवली आहे. हे आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आता, काळा मीठ आणि चाट मसाला आहे. आता यावर थोडा चाट मसाला पसरलाय आणि अच्छा असा लावून घ्यायचा. लावून घ्या तसं चाट हां. मसाला. आता आपण जे बनवलेली आलूची चटणी हे लावायची याच्यामध्ये. अच्छा ती अशी लावायची का? हां. अरे वा. आता आलूची चटणी त्यांनी त्याच्यावरती व्यवस्थित लावून घेतलेली आहे. आता आपण कापलेला हिरवा कांदा घेतलेला आहे. आता हिरवा कांदा त्याच्यावरती छान चिकटवलाय. चिवडा घेतलेला आहे आपण. हा मुरमुऱ्याचा चिवडा आहे ना? है ना? मुरमुरा चिवडा आहे आपला. हां आणि एक सेव. हां ही अशी पण शेव टाकायची आज. थोडी आणखी आपण मिठी चटणी टाकू याच्यावरती. अच्छा याच्यावर परत मिठी मिठी चटणी. चटणी थोडी. हां आणि दही टाकायचं आहे आपलं. अरे वा दही पण टाकायचं. दही पण. ओ त्याच्यावर आपण मध टाकू. मटकी पण टाकायची. हो. ओ आता संबार आपलं. अच्छा सांबार पण. कोथिंबीर, हां बीट ओ आता आणि बीटचे आपले तुकडे आणि बुंदी. हां. थोडा चाट मसाला आहे. परत चाट मसाला. वाव हे मी तुम्हाला खाऊन सांगते. हा बघा हा खस्ता आहे ना, हा असा त्याला उचलायचा मस्तपैकी जी खस्ता पुरी. हा आणि अशी तोंडात घालायची. वा अजून एक घास खाते. हे कसंही सांगू का, आपली बेकरीतली खारी असते की नाही, तिला असे खूप सारे लेअर्स असतात आणि ती अशी अशी आपण तोंडात धरायची आणि चावायचे. ते सगळे लेअर कसे एकदम असे टपक्कन फुटतात ना, अक्षरशः हा खस्ता आहे ना तसा असा तोंडात फुटतो. आणि मग त्याच्यावरती जे सगळं हे मिश्रण लावलेलं आहे ना, तसं असा तोंडात स्फोट होतो. मी तुम्हाला खरं सांगते, म्हणजे आयुष्यभर खस्ता खाऊन वगैरे वगैरे असे फालतू जोक मी मारणार नाही, पण या खस्ता रोज खाल्ल्या पाहिजेत. इतका हा सुंदर आणि चविष्ट पदार्थ आहे. आता याची किंमत सांगते. तुम्ही एक नग घेतला तर 20 रुपये, 2 नग घेतले तर 35 रुपये आणि 4 नग घेतले तर 70 रुपये याची किंमत आहे. तशी काही याची किंमत जास्त नाही आहे. आणि ते जेवढी किंमत घेत आहे तेवढं ते किती स्वच्छतेने आणि निगुतीने सगळं करतात आणि अतिशय चविष्ट हा खस्ता बनवतात ते तुम्ही पाहिलंच आहे. आणि हो, तुम्हाला जर का तुमच्या घरी बनवायचा असेल तर तुम्ही या चटण्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. म्हणजे कुणाला गोड हवी असेल, कुणाला झणझणीत हवी असेल, त्याच्याप्रमाणे होऊन जाऊन दे खस्त्याचा बेत. आता इथे कसं यायचं? अकोला शहरात तुम्ही आलात की जवाहर नगरमध्ये सोनी नॉवेल्टी विचारायचं. सोनी नॉवेल्टीच्या इथे SBIचं ATM आहे. त्या ATMच्या बरोबर समोरच बजरंग यांची गाडी लागते आणि यांची वेळ आहे संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत. मनोजजी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपण एवढी दुपारपासून मेहनत केली आणि तुम्ही हातचं काही राखून न ठेवता हा खस्ता, याच्या चटण्या, हे सगळं कसं बनतं हे अगदी दिलखुलासपणे दाखवलं. खरोखर परमेश्वर तुम्हाला अधिकाधिक उन्नती देऊ देत, हेच मी मागणं मागते. मनापासून धन्यवाद.